हाय, हॅलो, नमस्कार यूट्यूब फॅमिली. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर इथं बघा आमच्या खंडोबाचे दर्शन वगैरे करून आम्ही चाललेलो आहोत तुळजापूरला. तर तुळजापूरमध्ये आलेलो बघा इथं. तर इथं पहा तुळजापूरचा परिसर, बाहेरील वातावरण. हे बघा, हा सरळ देवीच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. तर आम्ही चाललेलो आहोत. तर इथं पाहत होतो आम्ही की साडी वगैरे कुठे घ्यावी. देवीला आमचं सामान वगैरे ठेवायचं होतं आम्हाला. तर इथं आम्ही आता एका दुकानामध्ये गेलो आणि तिथं आम्ही साडी वगैरे घेतली देवीला. आमचं सामान वगैरे तिथे ठेवलं आणि हे पहा खूप ऊन पडलेले. तर आता इथं आम्ही साडी वगैरे घेतली आणि देवीला मी आई अंबाबाईला मी हिरव्या कलरची साडी घेतली. हे बघा. आणि आता ओटीचं सामान वगैरे सर्व घेऊन आम्ही निघालेलो आहोत मंदिराकडे. आई भवानीच्या मंदिराकडे चाललेलो आहोत. भरपूर गर्दी होती तरी पण. तर चला तुम्ही पण दर्शन घ्या आमच्याबरोबर. तर पहिल्यांदा तर आम्ही आता कलोळाकडे जाणार आहोत. तर पुढे पहा, हे पहा मंदिर तुळजाभवानीचं. तर आता हा मधल्या रस्त्यातून आम्ही जात आहोत पहा. आता आम्ही कलोळाकडे चाललेलो आहोत. तर कलोळामध्ये जाऊन हातपाय तोंड वगैरे धुणार आहोत. आंघोळ तर करायला काही जमणार नाही. आम्ही घरूनच आंघोळ वगैरे करून निघलेलो आहोत. तर इथं बघा लाईनला थांबलेलो आहोत. कलोळाला जाण्याची तिथं पण खूप गर्दी आहे बघा. तर व्हिडिओ स्किप न करता पुढे पहा. तर इथं बघा कलोळामध्ये बऱ्याच बायका आंघोळ वगैरे करत होत्या. इथून गोमुखाच्या तिथून पाणी येत होतं. तिथून तोंड हातपाय वगैरे ह्याच्यामध्ये धुतला आम्ही. हे माझे मिस्टर, माझा मुलगा तोंड धुत आहेत, हातपाय धुत आहेत. खूप फ्रेश वाटतं बरं का इथं कल्लोळामध्ये आंघोळ वगैरे केल्यानंतर. किंवा आणि एका लेडीची परडी द्यायची होती, ती माझ्या हातात दिली आणि त्यांना मी देत होते बघा. कोणी कोणी परडी पण येतं नाही का कल्लोळामध्ये ओली करतात. मी पण हातपाय तोंड वगैरे धुतलं आणि एकदम फ्रेश वाटत होतं. तुम्ही म्हणाल इथं पाणी किती घाण आहे, पण असं तसं काही नाही. हे सगळं इथं बरेच जण भक्त आंघोळी करतात सकाळी लवकर येऊन. किंवा आम्ही आता उशिरा आलेलो तर आम्ही तोंड हातपाय वगैरे धुतलं फक्त. आणि आता आम्ही चाललेलो आहोत दर्शनाला. तर पहिल्यांदा तर आम्ही गणपतीचं दर्शन करणार आहोत. जे आता समोर दिसेलच बघा तुम्हाला. गणपती बाप्पाचे दर्शन करूनच देवीच्या दर्शनाला जाणार आहोत पुढे. इथं पहा समोर गणपती बाप्पा आहेत. आम्ही दर्शन वगैरे करतो आहोत. जे बी काही लाडवाचा प्रसाद होता तो पहिला गणपती बाप्पांना दाखवला इथं. आणि हे पहा बाहेर परिसर हा. आले का? चला चला. आणि आता आम्ही आलेलो आहोत तुळजाभवानीच्या मंदिराकडे चाललेलो आहोत दर्शनाला. आता लाईनने दर्शन करायचं आहे आम्हाला. माहित नाही किती गर्दी आहे काय. इथं तर भरपूर गर्दी आहे. तर इथं बघा भरपूर पब्लिक आहे. आज शुक्रवार आहे आणि हा व्हिडिओ जरा तुमच्यापर्यंत उशिरा पोचत आहे. कारण मध्यंतरी बरे सण वगैरे आल्यामुळं मला हा व्हिडिओ अपलोड करता आलेला नाही. तर मी थोडा उशिरा अपलोड करत आहे. तर इथं बघा मस्त दर्शन वगैरे करण्यासाठी थांबलोय आम्ही लाईनला. तेवढी पण काही गर्दी नव्हती जास्त. 3 मजले आहेत ना, तर एकाच मजल्यावर पहिल्या मजल्यावरच गर्दी होती. बाकी 2 मजले खाली होते. तर आम्ही एक मजला आम्हाला लाईनला थांबायला लागणार होता. तरी पण आम्हाला 2 तास या लाईनमध्ये जाणार होते.
कारण हे बघा एवढे पब्लिक आहे, म्हणजे एक मजला फुल भरलेला आहे, तर इथं आमचे कमीत कमी 2 तास तरी जाणार होते. तर लाईनला थांबलेलो आहोत आम्ही. एवढं भरपूर गर्दी आणि मी सगळं ओटी वगैरे आता मंदिर देवीजवळ येत होती. तर इथं बघा मग देवीचं दर्शन वगैरे झालं आमचं. आम्ही आता डायरेक्ट मी बाहेरचाच व्हिडिओ दाखवत आहे. तर आतमध्ये काही मोबाईल घेता नाही, त्यामुळं काही दाखवलेलं नाही. तर डायरेक्ट बाहेरचं दर्शन करताना दाखवत आहे. दर्शन वगैरे मस्त झालं आमचं. आणि बाहेर इथं बघा आम्ही देवीच्या परड्या वगैरे भरत आहोत. तर मी तर परड्या वगैरे भरून घेतल्या, पीठमिठानं जे काय असेल ते मी आणलेलं घरून प्रसाद वगैरे तिथं दाखवून घेतला. आणि आता पूर्ण फेरी मारायची आहे मंदिराला. इथं बघा देवीचे किती छान स्वरूप आहे देवीचे. इथं तरी पण गर्दी होती, परड्या भरण्यासाठी पण लाईनच होती तरीशी वगैरे. गर्दी कमी झाल्यावर मग मी नंतर परड्या भरल्या, कारण तिथे परड्या भरण्यासाठी लाईनच होती. गर्दी असल्यामुळे मला काही व्यवस्थित भरता येत नव्हतं, तर मी मग व्यवस्थित भरल्या परत आरामात. आणि बघा मंदिराच्या कडेने जे बी देव आहेत त्यांचे दर्शन वगैरे घेतले आम्ही. आतमध्ये गाभाऱ्यामधलेच आहे बघा हे. तर मंदिराच्या आजूबाजूने आम्ही प्रदक्षिणा वगैरे मारली देवीच्या मंदिराच्या कडेने. तर इथं बघा दत्तगुरू महाराजांचा फोटो वगैरे आहे, इथं मूर्ती आहे, आई अंबाबाईची मूर्ती पण आहे, स्वामींचा फोटो पण आहे इथे, दत्त महाराजांचा फोटो आहे बघा. तर इथे जो पाळणा असतो त्याला असं झुला द्यायचं म्हणतात. तर मग मी तिथं एक झेंडूचं पोल टाकलं आणि झुला दिला. इथे दर्शन वगैरे घेतलं. आणि आता पुढे निघणार आहोत. आता बाहेर एक मंदिर देवीचं फोटो वगैरे असतो, तिथं आरती वगैरे चालू असते, तर तिथं जायचं आहे आपल्याला आता. तर तिथं तुम्हाला आई अंबाबाईचं दर्शन भेटेल बघा. हे पहा इथं आई अंबाबाईची मूर्ती आहे इथं. तर इथं जे शॉर्टकट दर्शन करतात ते बाहेरूनच असं करतात, लाईनला करायचं नाही तिथं ज्यांना, ते इथं करतात. तर आमचं लाईननं पण झालेलं आणि म्हटलं इथं पण दर्शन करावं. खूप छान वाटत होतं बघा, एकदम प्रसन्न. कारण दर्शन झाले की मन डोळे भरून आई अंबाबाईचे दर्शन केले. खूप छान वाटलं, फ्रेश मन प्रसन्न झालं. आणि आता आम्ही पुढे निघत आहोत. हे असं संबळ वाद्य ऐकलं ना तुम्ही तर एकदम पॉझिटिव्हिटी आणि इथे एकदम सात्विक हे असते बघा शक्ती, ते आपल्याला संचारते अंगामध्ये. खूप छान वाटतं. आणि आता आमचं दर्शन वगैरे झाले, तर आता आम्ही इथं तेल वगैरे वाहतात. तर मिस्टरांना तेल वगैरे वाहण्यासाठी पाठवलं, तर ते तेल वगैरे वाहून घेतात. आणि इथं परत नंतर लोटांगण घ्यायचं असतं देवीच्या मंदिरासमोर बाहेरच्या. तर मी हे लोटांगण घेत आहे. बरेच जण घेतात, मी पण प्रत्येक वर्षी काही भूलचूक झाली असेल क्षमा माफी वगैरे मागतात नाग घासून. कारण आपल्याकडून कळत नकळत काही चुका घडतातच. आपण किती प्रयत्न केले चूक नाही होण्याचे तरी घडतात. तरी तर अशा प्रकारे माफी वगैरे मागतात. तर मग मी तसंच केलं. आणि आता पुढे निघालो आहोत आम्ही बाहेर आता मंदिरच्या. आणि थोडे फोटो शूट वगैरे केले आम्ही. म्हटलं थोडंसं बसावं मंदिराच्या आवारामध्ये.
तर जागा शोधत होते कुठं बसावं काय. इथं मंदिरामध्ये काम पण चालू आहे. पुढे जे पायऱ्या होत्या ना पहिल्या जुन्या, तिथं काम चालू आहे. तर बसायला जागा कुठेच नव्हती. तर म्हटलं इथं मंदिरात गाभाऱ्याचं तिथं खालीच बसलो बघा आम्ही थोड्या वेळ. कारण आता मंदिराचं बांधकाम वगैरे बाजूचं आजूबाजूचं चालू आहे. त्यामुळे बसण्यासाठी तर मग थोडा वेळ बसलो, थोडा प्रसाद खाल्ला जो बी होता आमच्याकडे. आणि डायरेक्ट आम्हाला तर येडाईच्या इथं गेल्यावरच जेवण करायचं आहे. आम्ही काही खाल्लेलं नाही सकाळपासून. तर आता पुढे आम्ही निघालो आहोत आता येडेश्वरीला. तर मंदिरातून बाहेर पडतो आहेत. तर बघा तुम्हाला गर्दी दाखवते. अजूनही भरपूर गर्दी आहे. लोक येत आहेत जात आहेत. हे पहा बाहेर जाण्याचा रस्ता. थोडंसं चेंज झालेला आहे इथे रस्ता जाण्याचा वगैरे, कारण काम चालू असल्यामुळे. दर्शन मात्र छान झालं. मग आणि इथं मी थोड्याशा बांगड्या वगैरे भरून घेतल्या, कारण तुळजापूरच्या आयांबाबाईला गेल्यानंतर बांगड्या वगैरे भरतात. तर म्हणून मी इथं बांगड्या वगैरे भरल्या बघा. जास्त काही नाही, अर्धा डझन बांगड्या भरल्या. खूप छान वाटत होतं बाहेर एकदम. बघा ना तुम्ही पण किती छान सगळे पब्लिक आलेले आणि तिथं मस्त सगळे भक्त आलेले. तर खूप छान वाटत होतं. मग बांगड्या वगैरे भरून झाले. आता आम्ही निघालो पुढे. आमचं जिथं सामान ठेवलं होतं तिथं चाललो आहोत आम्ही. तर इथं बघा मी हळदी कुंकू वगैरे घेतलं. कारण देवीला जेव्हा बी येईल तेव्हा मी हळदी कुंकू घेतेच. देवीच्या मंदिराच्या आसपास मग इथं मंदिर, तर तिथलं घेतलं मी हळदी कुंकू घेतलं. आणि येडेश्वरीसाठी साडी पण मी इथूनच घेतली बघा. कारण येडेश्वरीच्या तिथं छोटी साडी भेटते. तर म्हणलं तुळजापूरला इथं मोठी साडी भेटते, तर येडेश्वरीला मी लाल कलरची साडी घेतली बघा. आणि आता आम्ही निघालो आहोत येडेश्वरीला, म्हणजे येरमाळ्याला चाललेलो आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पुढे पहा. येडेश्वरीला आम्ही दर्शन कसे काय केले तुम्हाला दाखवणार आहे पुढे. तर हे पहा आम्ही आलो, पण बोलता बोलता येडेश्वरीमध्ये आलो. आणि हे पहा लांबूनच झूम करून तुम्हाला मंदिर दाखवत आहे येडेश्वरीचे. आणि इथंही आता थोड्याच दिवसात यात्रा आहे येडेश्वरीची. तर इथंही भरपूर काही कामं चालू होती बघा रोडची वगैरे. आणि खूप ऊन पडलेलं कडक, त्यामुळे म्हटलं जरा पदर घ्यावा, कारण भरपूरच ऊन पडलेलं कडक. उन्हाच्या ह्याच्यातच पोचलेलो आम्ही तिथे. तर थोड्याच वेळात मंदिरामध्ये पण पोचतो. ते पहा येडेश्वरीचं महाद्वार. आणि इथं बघा रोड वगैरे बनवायला चालू आहे, पाणी वगैरे मारायला चालू आहे. तर यात्रेसाठी भक्तांसाठी सर्व व्यवस्था चालू आहे बघा इथं. भक्तांना काही त्रास होऊ नये वगैरे म्हणून येताना जाताना गाड्या पोचाव्या व्यवस्थित इथवर. आणि गाड्या तर खूप आता सध्या लांबच उभा करायला सांगितलेल्या, कारण इथं महाद्वारापाशी काही थांबू देत नव्हते. खूप लांब मंदिरापासून जास्त दूर थांबलेल्या गाड्या. आम्ही तिथून चालत आलो तो पहा इथं. चला आता आम्ही इथं हे आमचं सामान वगैरे ठेवलं आणि इथून फूल वगैरे काय घेतलं. साडी तर मी आधीच घेतलेली होती, फक्त फूल नारळ बाकीचं सामान ओटीचं तेवढं इथून घेतलं. आणि आता निघालो आहोत मंदिराकडे. तर हा येडेश्वरीचा परिसर बघा. खूप दिवसांनी एवढ्या पायऱ्या चढत होते, त्यामुळे धाप लागत होती मला खूप. थोडंसं पाणी वगैरे पिलं आणि हे पहा जवळच आलेलं आहे आपले मंदिर. पण काय सांगायचं, एक गोष्ट आमची खालीच राहिली, मेन म्हणजे देवीची साडीच खाली राहिली. तर मग आम्ही इथं थांबलो तोपर्यंत मिस्टर म्हटले आता इथं जवळ आलेले, इथून माघारी गेले मिस्टर साडी आणण्यासाठी. खाली राहिली आमच्या सामानामध्ये. तर मग तिथून आता ते साडी घेऊन येत आहेत, तोपर्यंत आम्ही इथं आराम करतो, थोडा बसलो, कारण खूप धाप पण लागलेली. मला थोडं बसूया. तर मग मिस्टर आलेच थोड्याच वेळात. आणि आता आम्ही निघालो आहोत पहा. म्हणलं चला, आणि साडी वगैरे घेतली.
कारण ती विसरलेली. तर आता आम्ही चाललेलो आहे मंदिरात. कसं सगळ्या गोष्टी आठवणीने एक एक घ्यायला लागतात आणि नेमकं साडीच राहिलेली. तर ती घेतली एकदाशाने आलो बघा मंदिरामध्ये. तर इथं बघा तुम्हाला दाखवतो इथं. असं हे अंगात देवी आलेली आहे ह्यांच्या. थोडा नजारा तिथला मी कैद केलेला आहे, तुम्हाला दाखवते पहा. आणि इथं लाईनला थांबलेलो. इथं पण जास्त काही गर्दी नव्हती तरी इथून होती बघा. तुम्ही आता कधी येडेश्वरला गेला असेल तर माहितीच असेल हे कुठून आहे, कसे आहे. ते इथून थोडाच जास्त नव्हती तरी 20 मिनिटं गेली जास्तीत जास्त, तिथं जास्त वेळ नाही. आणि बाहेरचा परिसर उन्हाने सर्व बघा कसे डोंगरावरती गवत वगैरे वाळलेलं आहे उन्हामुळे. नाहीतर हे पूर्ण असं हे फुललेलं असतं नजारा तिथलं. तर इथं मी सर्व साडी वगैरे एकत्र घेतलं, सर्व सामान एकत्र केलं आणि म्हटलं आता थोड्याच वेळात मंदिरात पोचणार आहे. तर सर्व आधीच काढून घेतलं मी पिशवीतून आणि आतमध्ये जात आहोत बघा. दरवाजाच्या असं तोंडालाच उभा राहिलेला होता मी. गाभाऱ्यामध्ये आलेलो बघा. तर इथून पुढं काही तुम्हाला दाखवता येणार नाही मला देवीचं मुख वगैरे, तर बाहेरच तुम्हाला दाखवते. इथून मोबाईल अलाउड नाही आहे. तर थोडंफार इथलं दाखवलं, शूट केलं थोडंसं. तर आता आपण डायरेक्ट बाहेरच भेटणार आहोत. हे बघा आता दर्शन वगैरे झालं आमचं आणि आता डायरेक्ट आम्ही बाहेरचं दाखवते तुम्हाला. इथे बघा परशुबाळ वगैरे हे ठेवलेले असतात नाही परड्यापाशी, ते परशुबाळ असतात. ते छोटासा भावला म्हणजे परशुबाळ असतो. आणि परड्या वगैरे आता भरले ते आपण. ते काही तुम्हाला दाखवलं नाही. आतमध्येच परड्या भरल्या आणि बाहेर बघा इथं येडेश्वरीचं फोटो आहे मंदिराच्या बाहेर. तर इथंच तुम्ही दर्शन करू शकता. खूप छान फोटो आहे बघा. इथं प्रवेशद्वार पण आहे. इथं हे बघा येडेश्वरीचं देवस्थान हे बाहेरचं आहे. इथं आम्ही थोडा वेळ बसलो, प्रसाद वगैरे खाल्ला आणि आता आम्हाला खाली जाऊन जेवण वगैरे करायचं आहे. कारण आम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही, कारण प्रत्येक वर्षी आम्ही खंडोबा, तुळजापूर आणि येडेश्वरी डायरेक्ट येडेश्वरीच्या इथं आल्यानंतर जेवण करतो. तसं तर आज माझ्या दोन्ही मुलांनी पण काही खाल्लेलं नाही, फक्त शिरा वगैरे थोडा खाल्ला होता सकाळी, तो पण बड्डे होता म्हणून. आणि आता इथं दर्शन वगैरे झालं आमचं आणि आता आम्ही निघालेलो आहोत खाली. हे पहा खाली जात आहोत. आणि इथं बघा कोणाकोणाचे नवस असतात असे गुडघ्यावरती चालत यायचे, तर खालून मंदिरापर्यंत असं एक जण चालत आहेत पहा, म्हणजे गुडघ्यावरती चालत आहेत. तर हे पण थोडंसं मी शूट केलं कॅमेऱ्यामध्ये. बघा भक्त किती, येडेश्वरीचे भक्त किती हे करतात देवीसाठी. आणि इथं बघा आता आम्ही बाहेर आलेलो आहोत. इथं पण थोडे फोटो वगैरे काढले मस्त. आता इथून जेवण करून आम्ही निघणार आहोत घरी. तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.